कसे झाले सोयाबीन? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आता छान संध्याकाळ झाली आहे, सगळं छान कामं आवरले आहेत आणि मला करायची आहे डिनरची तयारी. आणि मी उद्या सकाळचं पण प्रिपरेशन करून ठेवलंय, कारण मला उद्या जायचंय स्वरांच्या स्कूलमध्ये पीटीएम साठी. तर उद्या मी करणार आहे उडीद डाळीचे वडे आणि सांबार. तर त्याच्यासाठी ही मी ऑलरेडी उडीद डाळ इथे भिजत घालून ठेवली आहे. ते करायचे मला उद्या. आणि आता काय करायचं आहे तो मोठा प्रश्न होता, कारण रोज रोज भाजी चपाती खाऊन मुलं कंटाळतात आणि मी पण तर खूपच कंटाळते. रोज रोज भाजी चपाती नको होते, म्हणून आज जरा ठरवलं की जरा काहीतरी स्पेशल बनवू. म्हणून ठरवलं की बनवूया सोयाबीन चिल्ली. आणि त्यासाठी मी इथे प्रिपरेशन करून ठेवले. काय काय सामान लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. चला तर मग घेऊया करायला सोयाबीन चिल्ली. आता सगळ्यात पहिले सोयाबीन चिल्ली साठी आपल्याला लागणार सोया चंक्स. तर माझ्याकडे मोठे सोया चंक्स अवेलेबल नव्हते, माझ्याकडे छोटेच आहे म्हणून मी हे घेतले. तुमच्याकडे जर मोठे असतील तर तुम्ही मोठे चंक्स घ्या. आणि हे सोया चंक्स आपल्याला टाकायचे आहे या गरम पाण्यामध्ये. मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि हे सोया चंक्स मी आता टाकणार आहे याच्यामध्ये. आणि हे आपल्याला होऊ द्यायचे सेटल 5 ते 10 मिनिटासाठी. तर हे मी आता या पाण्यामध्ये सोक करून ठेवते. हे 10 ते मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवायचंय, वाफेत होऊन जातील. आणि नंतर इकडे घेतलं आहे मी भाज्या. शिमला मिरची आहे, कांदा आहे, मोठे चंक्स मध्ये कट करून घेतले आहे. आणि हा कांद्याचा जो मधला पार्ट आहे, जो अगदी कोवळा असतो, तो टाकलाय मी. फोडणीसाठी घेणार हा, त्याच्याने चव चांगली येते. आणि थोड्याशा स्लिट केलेल्या हिरव्या मिरच्या आहे. आणि इकडे मी घेतलीये अद्रक आणि लसणाची अगदी बारीक कट केलेले, अद्रक आणि लसूण अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत. तर हे असं सामान आपल्याला लागणार आहे. आणि प्लस थोडासा मैदा लागणार आहे आपल्याला, आणि त्याच्यासोबत थोडंसं कॉर्नफ्लॉवर. ओके. आणि नंतर जे सॉस आहे इथे, ते मी घेतला आहे इथे आपला डार्क सोया सॉस, आणि थोडंसं शेजवान राईस मसाला, आणि थोडासा चाट मसाला. आपल्याला हे थोडं क्रंची बनवायचं आहे मुलांच्या हिशोबाने, म्हणून मी चाट मसाला आणि थोडा हा मसाला पण ऍड करणार आहे, थोडी टेस्ट येण्यासाठी. तर इथे सोया चंक्स मी आता ठेवले आहे भिजत 5 ते 10 मिनिटासाठी. तर थोडं याचं वेट करू. आणि हे चांगले भिजल्यानंतर आपल्याला याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे, त्याला चांगले स्क्वीज करून घ्यायचे. तर हे बघा, हे जे सोयाबीन आहे ते असे मी चांगले स्क्वीज करून घेतले. सगळं याच्यातलं पाणी नितरवून घेतलंय, कारण तळताना मग याला वेळ नको लागायला म्हणून. इकडे हे आहे, असे सगळे स्क्वीज करून ठेवलेले सोयाबीन. ठीक आहे. तर सगळं आपलं सामान आता इथे रेडी आहे. आता मी याच्यात घालणार आहे थोडासा मैदा. तर इथे मी 2 चमचे मैदा घालणार आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही जेवढं सोया चंक्स असतील त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यात मैदा घाला. मैद्याने थोडासा क्रिस्पीनेस येतो याला. आणि नंतर याच्यात मी घालणार थोडं कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर पण मी अगदी 2च चमचे घालणार आहे, कारण नंतर पण आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं आहे. तर हे कॉर्नफ्लॉवर मी याच्यात घातलं. नंतर आता याच्यात मी घालणार थोडं चवीपुरतं मीठ. तर हा मसाला, शेजवान राईस मसाला, आम्ही याच्यात घालणार आहे. याच्याने एक थोडी छान टेस्ट येते याला. नंतर याच्यामध्ये घालणार मी थोडासा चाट मसाला, आणि थोडीशी हळद, आणि थोडा मॅगी मसाला. आणि थोडंसं घालणार मी याच्यात लाल तिखट. मी आता मुलांच्या हिशोबाने बनवत आहे, तर मी तिखट जे आहे ते थोडं कमीच घालणार आहे. आता हे सगळं झालं आहे. आता मी याला करून घेते मिक्स. तर हे चांगलं असं हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचंय.
छान अगदी एकजीव करून घ्यायचंय. आणि याच्यात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट पण घालू शकता. त्याच्याने याला अजून थोडी छान चव येईल. आता मी ऑलरेडी इकडे फोडणीत घालणार आहे म्हणून मी याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट नाही टाकली आहे. असं छान याला एकजीव करून, याच्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर आहे त्याच्यामुळे जे सगळे मसाले जे आहेत त्याला अगदी व्यवस्थित कोट होऊन जाणार आहे. तर सगळे मसाले अगदी छान याला कोट होईपर्यंत सगळ्या बाजूने असं छान एकजीव करून घ्यायचंय. आता हे जे चंक्स आहे याला आपल्याला घ्यायचंय तळून, म्हणून मी इकडं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. तर हे तेल आपल्याला अगदी छान कडक होऊ द्यायचंय आणि सगळे जे चंक्स आहेत ते आपल्याला मोठ्या आचेवरच तळून घ्यायचे, कारण त्याच्यामधलं मॉइश्चर जे आहे ते पूर्णपणे निघून जायला हवं क्रिस्पी होण्यासाठी. तर चला तळून घेऊया हे. तर आता हे तेल आपलं छान गरम झालंय, तर याच्यामध्ये मी थोडस एक चंक टाकून बघते. तर हे असं वरती येतील आणि हे सगळे चंक अगदी एक एक करून तेलात सोडायचे, नाही तर ते एकमेकांना चिपकतील. म्हणून अगदी एक एक करून मी हे तेलात सोडणार आहे. या बघा अशा पद्धतीने एक एक तेलात सोडायचे आणि अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत याला तळून घ्यायचं. मोठ्या आचेवरच तळणार आहे कारण याच्यात मॉइश्चर जास्त आहे, तर त्याच्यातलं मॉइश्चर आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचंय. आता हे तुम्ही बघू शकता इथे कसे हे छान अगदी कुरकुरीत झाले सोया चंक्स आपले. आता मी हे काढून घेणार. मस्त अगदी कुरकुरीत झाले. हे असे पण तुम्ही खाल्ले तरी ते खायला मस्त लागतात, मुलांना पण आवडतात. आणि तर आता मी अशा प्रकारे जे सगळे सोया चंक्स आहे आपले ते पण मी हे करून तळून घेते. हे बघा तुम्ही इथे बघू शकता कसा क्रिस्पीनेस आला आहे या सोया चंक्सला, मस्त क्रिस्पी झालं. असं टेक्स्चर आपल्याला हवंय. तर आता हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सोयाबीन सगळे म्हणजे अगदी खूप नाही टाकायचे तेलात, नाही तर त्याच्याने तेलाचं जे टेम्परेचर आहे ते कमी होऊन जाईल आणि सोयाबीन नीट तळले जाणार नाही. तर अगदी थोडे थोडे करून त्याच्यामध्ये घालायचे आहेत. चला आता हे सोयाबीन छान असे तळून झाले. आता याला टाकायचे आपल्याला फोडणी सगळ्या भाज्या आणि सॉस वगैरे घालून. तर आता इथे तेल मी तापत ठेवलंय. तर हे तेल तापलं, कडक तापलं की याच्यात मी घालणार आहे ही अद्रक लसणाची जे मी बारीक चिरून ठेवलं होतं अद्रक लसूण, ते कट केलेलं अगदी बारीक. आणि एक लक्षात ठेवायचं आहे की इथे अद्रक लसूण आपल्याला जास्त घालायचं आहे टेस्ट येण्यासाठी आणि थोडं क्रंचीनेस येण्यासाठी. छान परतून घेऊया आणि त्याचसोबत त्याच्यामध्ये जो कांदा थोडासा बारीक चिरलेला होता तो घालणार आणि हिरव्या मिरच्या. आता हे सगळं छान परतवून घ्यायचंय. आता हे जोपर्यंत परतत आहे तोपर्यंत इथे मी घेतलंय कॉर्नफ्लॉवर आणि याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे. याची एक स्लर तयार करायची ज्याच्याने यांना थोडा घट्टपणा येईल. आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घालते. हे बघा अशा पद्धतीने पाणी घातलंय मी थोडं आणि अशीच पेस्ट बनवून घ्यायची आहे. याच्यामुळे याला थोडा घट्टपणा येईल. अशी पातळ पेस्ट तयार झाली. आता अद्रक लसूण छान परतलं गेलंय. आता मी याच्यात घालणार भाज्या. म्हणजे कांदा आणि शिमला मिरची आपण कट करून ठेवलं होतं. आणि आता या सगळ्या भाज्या अगदी हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायच्या, त्याच्याने आणि खूप शिजवायचं नाही, त्याचा क्रंचीनेस जो आहे तो आपल्याला हवा आहे. हे बघा अगदी छान भाज्यांना चकाकी आली आहे. तर हा क्रंचीनेस आपल्याला असाच हवाय, याला जास्त शिजवायचं नाहीये. चला आता या भाज्या परतल्या आहे, तर याच्यामध्ये मी घालणार आहे थोडा सोया सॉस. हा सोया सॉस इथे मी घेतलाय. याच्यात घालणार थोडा सोया सॉस. अजून तिखट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून चटणी घालू शकता.
आणि मीठ पण अंदाजानेच घालायचंय कारण सोया सॉस ऑलरेडी खारट असतो. आणि ही जी फ्लर केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आहे ती मी याच्यात घालणार. आता या भाज्या छान परतल्या की याच्यात घालणार आपण सोया चंक्स. आणि हे अगदी हाय फ्लेम वरच परतवून घेते. मला जर चिली सॉस हवा असेल तर तुम्ही चिली सॉस पण याच्यात घालू शकता. आता मी थोडस अगदी थोडं मीठ घालणार आहे याच्यामध्ये अंदाजानुसार. मी गॅसची फ्लेम कमी करते आणि हे छानपैकी हलवून घेते. तर तुम्ही बघू शकता याला किती छान कलर आला आहे, मस्त. आणि सुगंध पण अगदी छान येतोय. आता हे रेडी आहे. मी काढते याला एका सर्विंग बाउल मध्ये. हे बघा किती छान दिसत आहे, मस्त. कलर पण अगदी छान आला आहे. तर अशी होती आजची माझी सोयाबीन चिल्लीची रेसिपी. तर तुम्ही पण मी ज्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या नक्की ट्राय करा आणि कशी होते मला नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.